नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 96 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सगळीकडे प्रोजेक्टचीच गडबड सुरू होती. मार्केटमधून गोळा करून आणलेली माहिती आता सगळ्यांना नीट मांडायची होती. प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तयार करण्यात सगळेच विद्यार्थी गुंतलेले होते. कोणी स्लाइड्स तयार करत होतं, कोणी मुद्दे लिहित होतं, तर कोणी एकमेकांशी चर्चा करत होतं. प्रीती आणि नंदिनी सकाळीच लायब्ररीमध्ये जाऊन आपल्या प्रोजेक्टचं काम करत होत्या. शांत जागा, कमी गडबड. दोघींना तिथे बसून प्रेझेंटेशन तयार करणं सोपं वाटत होतं म्हणून त्या लायब्ररीत गेल्या होत्या. टेबलवर लॅपटॉप उघडलेला होता. नोट्स, पेन, कागद सगळं नीट मांडलेलं होतं आणि दोघी एकाग्रतेने काम करत होत्या. नंदिनी प्रीतीला म्हणते, "आपण आधी सगळे मुद्दे स्लाइड्समध्ये टाकूया." तेव्हा प्रीती मान हलवत म्हणते, "हो नंदिनी, सगळं साध्या शब्दात मांडूया." दोघी पूर्ण लक्ष देऊन काम करत होत्या. इकडे सतीश कॉलेजमध्ये आला. पाऊल टाकताच त्याची नजर नकळत आजूबाजूला फिरते. तेव्हा त्याला प्रीती दिसत नव्हती. तो थोडा पुढे मागे वळून पाहतो, पण ती कुठेच दिसत नव्हती. लगेच त्याच्या मनात एक विचार येतो. तिचा हात बरा आहे की नाही? ती दिसत नाही म्हणजे कॉलेजला आली नाही की काय? तेवढ्यात कार्तिक त्याच्या जवळ येतो आणि हसत विचारतो, "काय रे सतीश, एवढं इकडे तिकडे काय बघतोस? कोणाला शोधतोस?" सतीश सहजपणे म्हणतो, "नाही रे, काही नाही." कार्तिक लगेच त्याला म्हणतो, "नाही काय म्हणतोस? सरळ सांग ना, प्रीतीला शोधत आहेस म्हणून." तेव्हा सतीश क्षणभर थांबतो, मग मोठ्याने हसतो. तेवढ्यात काव्या तिथे येते आणि ती सतीशला म्हणते, "सतीश, आज आपल्याला प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. खूप काम आहे, तर आपण लायब्ररीमध्ये जाऊया का? तिथे शांत बसून काम करता येईल आपल्याला." सतीश तिच्याकडे पाहतो, क्षणभर विचार करतो आणि म्हणतो, "हो, चालेल." तेव्हा लगेच दोघे लायब्ररीकडे निघाले. लायब्ररीमध्ये पाऊल टाकता सतीशला समोर प्रीती दिसते. ती नंदिनीसोबत टेबलवर बसून प्रेझेंटेशन तयार करत होती. तेव्हा तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहतो, कारण तो तिला केव्हापासून शोधत होता. ती तिथे दिसताच त्याला थोडं समाधान वाटतं. मग त्याची नजर नकळत तिच्या हाताकडे जाते. हात नीट दिसतोय, ती बरी वाटते, असं त्याला वाटतं. तेव्हा तो हलकासा श्वास घेतो. त्याच्या मनातली काळजी क्षणभर तरी शांत होते. प्रीती ही नजर वर करून त्याच्याकडे पाहते. दोघेही एकमेकांना पाहतात, पण काहीच बोलत नव्हते. मग सतीश शांतपणे नजर वळवतो आणि अगदी निवांतपणे काव्याच्या बाजूला बसतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं खोडकर हसू येतं, कारण आता त्याचा पुढचा डाव सुरू होणार असतो. आता ती तिथे आहे, हे त्याला कळलेलं असतं आणि म्हणूनच तो मुद्दाम शांत, मोकळेपणाने काव्याशी बोलत राहतो. तो काव्याशी सहज बोलू लागतो, कामावर चर्चा करतो, तिला मुद्दे नीट समजावून सांगत असतो. प्रीती मात्र ते सगळं पाहत असते आणि तिच्या मनात हलकीशी चिडचिड सुरू होते, पण बाहेरून ती काहीच दाखवत नाही. लायब्ररीत काम सुरू असतं, पण त्या शांततेत मनामधली खेळी मात्र अजूनच रंगत घेत असते. सतीश आणि काव्या दोघे अगदी जवळ बसून काम करत होते. कधी एकमेकांकडे वळून बोलतात, कधी हसत काहीतरी सुचवत होते. काम करताना दोघांमध्ये गप्पाही चालू होत्या. ते दृश्य पाहून असं वाटत असतं, जणू दोघांमध्ये कित्येक वर्षाची मैत्री असावी. हे सगळं प्रीतीच्या नजरेतून सुटत नाही. ती स्क्रीनकडे पाहत असते, पण लक्ष मात्र वारंवार तिकडे जात असतं. तेव्हा नंदिनी हळू आवाजात म्हणते, "ए प्रीती, इकडे लक्ष दे, तिकडे काय बघतेस? आपल्यालाही प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे." तेव्हा प्रीती थोडी चिडून म्हणते, "हो नंदिनी, मी लक्ष देत आहे." पण हे बोलताना तिच्या चेहऱ्यावरची चिडचिड इतकी स्पष्ट असते, की ती लपवायचा प्रयत्नही निष्फळ ठरतो. सतीश ते पाहतो आणि मनात हसतो. "वाह! प्रीती आज तर जरा जास्तच चिडली." थोड्या वेळाने काव्या शांतपणे म्हणते, "बरं सतीश, आपलं काम जवळ पूर्ण झालंय." सतीश समाधानाने मान हलवत म्हणतो, "हो काव्या, आपला प्रोजेक्ट खूप नीट झाला आहे." तेव्हा तो मुद्दाम निवांतपणे खुर्चीत रेलतो. काव्याकडे पाहून जरा जास्तच आरामात म्हणतो, "काव्या, तू खरंच खूप हुशार आहेस." तो क्षणभर थांबतो आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून प्रीतीकडे पाहतो. तेव्हा ती स्क्रीनकडे बघायचा निष्फळ प्रयत्न करत असते. आणि मग तो थोड्या मोठ्या आवाजात पण मुद्दाम ठळक शब्दात म्हणतो, "तू दिसायलाही खूप सुंदर आहेस काव्या." हे बोलताना त्याची नजर अजूनही प्रीतीवरच असते. जणू तो तिच्या प्रतिक्रियाची वाट पाहत असतो. आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे खरंच प्रीतीचा चेहरा क्षणात बदलतो. तिच्या भुवया वर जातात, ती दात आवळते आणि पेन जोरात टेबलावर ठेवते. "अरे वा!" हे सगळं पाहून सतीश मनातल्या मनात हसत असतो. "तीर बरोबर निशाण्यावर लागलाय," असं तो म्हणत असतो. इकडे काव्या मात्र सतीच्या अशा बोलण्यावर गोंधळते, ती थोडी लाजते. "असं काही नाही रे, उगाच काहीतरीच," असं ती म्हणते. तिला काहीच कळत नसतं, की हा खेळ तिच्यासाठी नाही तर प्रीतीसाठी आहे.
प्रीती मात्र सगळं ऐकत असते. क्षणभर ती स्वतःला सावरते. मग ती नंदिनीकडे पाहत म्हणते, "चल नंदिनी, आपलं काम झालंय. आता आपण बाहेर जाऊया." नंदिनी चकित होत म्हणते, "अगं प्रीती, पण अजून थोडं काम आहे." तेव्हा प्रीती थोडा टोमणा मारण्याच्या सुरात म्हणते, "हो नंदिनी, तुझं बरोबर आहे. पण इथे लोकांना बहुतेक प्रायव्हसी हवी असेल. म्हणून आपण इथे उगाच कशाला बसायचं?" ती सरळ उठते, लॅपटॉप बंद करते आणि बाहेर जाताना ती एक नजर टाकते. पण सतीशकडे नाही, थेट काव्याकडे. ती नजर इतकी बोलकी असते, की शब्दांची गरजच वाटत नसते. प्रीती बाहेर जाते आणि लायब्ररी क्षणभर शांतता पसरते. आणि तेव्हा सतीश हसतो. आधी हलकसं आणि मग जरा जास्तच. तेव्हा तो स्वतःशीच म्हणतो, "अरे देवा, किती गोड चिडते ही." हे सगळं पाहून त्याला प्रचंड मजा येत असते. तिची ती चिडचिड, तो टोमणा, तिची ती नजर, सगळं काही त्याला हवं असतं तसंच घडलेलं असतं. हे पाहूनच त्याला खात्री पडते, प्रीती कितीही नाकारत असली तरी तिला फरक पडतोय आणि थोडा जास्तच पडतोय. संध्याकाळी घरी आल्यावर प्रीती आणि नीता दोघीही थकलेल्या दिसत होत्या. दिवसभर लायब्ररीत बसून प्रोजेक्टचं काम करताना त्यांची खूप दमणूक झाली होती. तेव्हा प्रीती खुर्चीवर बसत नीताला म्हणाली, "पण फायनली प्रोजेक्ट पूर्ण झालाय, तर आता जरा हलकं वाटतंय." नीता हसत म्हणाली, "हो ग, माझाही प्रोजेक्ट नीट झाला आहे. सगळं व्यवस्थित जमलंय असं वाटतंय." तेव्हा प्रीती खिडकीबाहेर पाहत म्हणाली, "आता बघूया सरांना कोणाचा प्रोजेक्ट जास्त आवडतो." नीताही मान हलवत म्हणते, "हो प्रीती, मलाही तेच वाटतंय. उद्या काय होणार याचीच ओढ लागली." दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर प्रीतीला काहीतरी बरोबर वाटत नव्हतं. डोकं थोडं गच्च झाल्यासारखं, पोटात मळमळ होत होती. जसं काही उलटी येणार असं वाटत होतं. ती बाथरूममध्ये जाते, आरशात पाहते, तेव्हा तिला चेहरा थोडासा फिका दिसतो. तेव्हा नीता तिला विचारते, "काय झालं प्रीती? तुझी तब्येत बरी नाही वाटत?" प्रीती कपाळावर हात ठेवत म्हणते, "काही कळत नाही नीता, थोडी मळमळ होते." तेव्हा नीता लगेच म्हणते, "मग प्रीती, तू आज कॉलेजला येऊ नकोस, घरीच आराम कर. मी नंदिनीला सांगते, तूच हा प्रोजेक्ट पूर्ण कर." तेव्हा प्रीती पटकन नकार देत म्हणते, "नाही नीता, आज प्रेझेंटेशन आहे. प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे. मी गोळी घेते आणि कॉलेजला येते." दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी थोडे उत्साही, थोडे टेन्शनमध्ये होते. आपलं प्रेझेंटेशन कसं होणार? सर काय म्हणतील? असा सगळा विचार त्यांच्या मनात चालू होता. प्रेझेंटेशन हॉलमध्ये सगळी तयारी पूर्ण झाली होती. प्रोजेक्टर लावला होता, स्क्रीन तयार होती. मार्केटिंगचे कुलकर्णी सर हॉलमध्ये आले, तेव्हा सगळे विद्यार्थी आपापल्या जागेवर बसले होते. सरांनी आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाले, "सगळ्यांचा प्रोजेक्ट पूर्ण झालाय का?" सगळे एकसुरात म्हणाले, "हो सर." तेव्हा सर पुढे म्हणाले, "चला मग, आता एक-एक जोडीने पुढे या आणि प्रेझेंटेशन द्या." पहिली जोडी पुढे आली. कोणी आत्मविश्वासाने सादरीकरण करत होतं, तर कोणी थोडं घाबरत होतं. कुलकर्णी सर लक्ष देऊन ऐकत होते. कुठे कौतुक करत होते, छान मुद्दे मांडलेत, तर कुठे सांगत होते, इथे अजून थोडं स्पष्ट करता आलं असतं. थोड्या वेळाने प्रीती आणि नंदिनीही प्रेझेंटेशन देण्यासाठी पुढे आल्या. नंदिनी प्रेझेंटेशन देत असते, तर प्रीती तिच्या बाजूला शांत उभी होती. तेव्हा सतीची नजर तिच्यावर जाते आणि तो क्षणभर थांबतो. त्याला प्रीतीचा चेहरा आज वेगळाच वाटत असतो. नेहमीसारखा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत नसतो. थोडासा थकलेला, थोडासा उतरलेला. तेव्हा सतीश बाजूला बसलेल्या नीताकडे वळून हळूच विचारतो, "नीता, काय झालंय प्रीतीला? आज ती जरा वेगळी वाटते." नीता हळू आवाजात त्याला सांगते, "सकाळपासून तिची तब्येत बरी नाही, पण प्रेझेंटेशन आहे म्हणून आली आहे." हे ऐकता सतीच्या चेहऱ्यावरची गंमत क्षणात नाहीशी होते आणि अस्वस्थता पसरते. हळूहळू सगळ्यांचे प्रेझेंटेशन होत गेले आणि मग शेवटी सतीश आणि काव्या पुढे आले. सतीश शांत आणि आत्मविश्वासात प्रेझेंटेशन सादर करत होता, तर काव्या ही नीट स्पष्ट बोलत होती. त्यांच्या प्रोजेक्टचे मुद्दे स्पष्ट होते, मांडणी नीट होती, उदाहरणं समजायला सोपी होती. कुलकर्णी सर पूर्ण लक्ष देऊन ऐकत होते. प्रीती मागच्या रांगेत बसलेली होती. तिचं लक्ष नकळत सतीशकडे जात होतं. सतीश खूप छान सादरीकरण करतोय हे तिला मनात वाटलं. दोघांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर कुलकर्णी सर हसत म्हणाले, "खूप छान, खरंच खूप छान प्रेझेंटेशन होतं तुमचं." ते पुढे म्हणाले, "तुमच्या प्रोजेक्टमध्ये विशेषतः मांडणी सोपी आहे आणि मुद्दे लगेच लक्षात येत होते." सतीश आणि काव्या दोघेही हसले. प्रीतीच्या चेहऱ्यावरही नकळत समाधान आलं. मनात कुठलाही राग नव्हता, त्या क्षणी फक्त अभिमान होता. शेवटी सगळ्यांचे प्रेझेंटेशन पूर्ण झाले, तेव्हा कुलकर्णी सर पुन्हा म्हणाले, "आज सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे. पण जर सगळ्यात आकर्षक आणि सुंदर पद्धतीने प्रोजेक्ट सादर करणारी जोडी कुणाची असेल?" असं म्हणता सगळ्यांचे कान टवकारले. सर स्पष्टपणे म्हणाले, "तर ती जोडी आहे सतीश आणि काव्या." तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. तेव्हा सतीश आणि काव्या एकमेकांकडे पाहून हसू लागले.
आणि प्रीती ती मनापासून टाळ्या वाजवत होती. मनात एकच भावना होती, तो जिंकलाय आणि मला खरंच आनंद होतोय. सतीश आणि प्रीतीची ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल, तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा.